मित्रांनो, एअरपोर्टवर तुमच्यासोबतही असं होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एअरलाईन वाले तुमचं लगेज इकडे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे तुमचं लगेज तुटू शकतं, फुटू शकतं. आणि नंतर एअरलाईन वाले त्यांची चूक मान्य करत नाहीत. यासाठी चेक इनच्या आधीच तुमच्या लगेजचे असे फोटोज किंवा व्हिडिओज काढून ठेवा. आणि तुमच्या लगेज बरोबर काही छेडछाड झाली किंवा तुटलं फुटलं तर तुम्ही या विरोधात कंप्लेंट करू शकता आणि त्याचं कम्पेन्सेशन तुम्हाला पैशाच्या स्वरूपात मिळू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एअरपोर्टवर अशा मोठ्या मोठ्या लाईन मध्ये उभं राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या फोनमध्ये डिजी यात्रा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. यामुळे चेक इन पासून ते फ्लाईट पर्यंत तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी वेळामध्ये पोहोचू शकता. आणि काही मोठ्या एअरपोर्टवर तर एंट्री पासून चेक इन पासून ते सिक्युरिटी चेक इन पर्यंत या डिजी यात्रा ग्राहकांसाठी वेगळ्या लाईन्स बनवलेल्या असतात. यामुळे खूप वेळ वाचतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळी फ्लाईट तिकीट बुक करता त्यावेळी काही वेळा फ्लाईट्स वाले तुम्हाला म्हणतात की या फ्लाईट मध्ये सीट अवेलेबल नाहीये, तुम्हाला नेक्स्ट फ्लाईट मध्ये सीट बुक करून देतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या तिकिटाचे 100% पैसे त्यांच्याकडून मागू शकता आणि परत एक्स्ट्रा कॉम्पन्सेशन सुद्धा मागू शकता. ऍज पर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन प्रमाणे फ्लाईट्स वाल्यांकडून तुम्हाला कॉम्पन्सेशन म्हणून बेसिक फेअरच्या 400% एवढी रक्कम कॉम्पेन्सेशन म्हणून मिळू शकते. आणि प्लस फ्युएल चार्जेस हे मॅक्झिमम 20,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतात. मित्रांनो, हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.